नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिरपूर येथे स्वर्गीय तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलसह विविध शैक्षणिक औद्योगिक उपक्रम आणि एआय सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। शेतकऱ्यांच्या शेतीतील कृषी पंपांच्या केबल कापून नेत, शिंदखेडा तालुक्यात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ। तावखेडा येथे आयोजित तावखेडा प्रीमियर लीग उन्हाळी खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत दोंडाईच्या फ्रेंड सर्कलने पटकावला प्रथम क्रमांक। आणि धुळे जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी परिवर्तन पॅनलचे ॲडव्होकेट राहुल वामरे तर उपाध्यक्षपदी विशाल साळवे विजयी। आता बातमीपत्र विस्ताराने। शिरपूर येथे स्वर्गीय तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल सह विविध शैक्षणिक औद्योगिक उपक्रम आणि एआय सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले। शिरपूर येथे स्वर्गीय तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उद्घाटन तसेच श्री विले पार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्था औद्योगिक उपक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाले। यावेळी शिरपूर तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल आणि आरोनावती नदीवर बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 वर्षात तब्बल 40,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक आली असून भविष्यात धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे राज्याचे प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की स्वातंत्र्यानंतरच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता शिक्षण, आरोग्य व रोजगार या प्रमुख गरजा बनल्या आहेत। याच त्रिसूत्रीवर भर देत शिरपूरने साधलेला विकास राज्यासाठी दिशादर्शक आहे। 21व्या शतकात उद्योग केवळ पैशावर नाही तर कुशल मनुष्यबळावर चालतात। शिरपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषध निर्माण आणि कृषी महाविद्यालयांमुळे हे शहर आता उत्कृष्ट मानवी संसाधन पुरवणारे मोठे केंद्र बनले आहे। तसेच मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या तोडीचे अत्याधुनिक रुग्णालय आदिवासी भागात उभारून जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले। शिरपूर येथे आयटी पार्कसाठी अँकर इन्व्हेस्टर शोधून त्याच्याशी आयटी पार्कबाबत चर्चा करण्यात येईल व आयटी पार्क उभारण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनीही मनोगत व्यक्त केली। प्रास्ताविकात आमदार पवार यांनी माहिती दिली। या प्रसंगी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार शिरीष नाईक, आमदार राघवेंद्र बदाने, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राजेश पाडवे, आमदार मंजुळा गावित, धुळ्याच्या महापौर मायादेवी परदेशी, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर हिना गावित, शिरपूरचे नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, भूपेशभाई पटेल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आदी उपस्थित होते। करता नेहमी धन्यवाद देतो की त्यांची जी दृष्टी आहे क्वालिटीशी ते कधी कॉम्प्रोमाइज करत नाहीत। स्वप्न पाहायचं तर मोठंच बघायचं, स्वप्न पाहायचं तर उत्तमच बघायचं। आज मी तुम्हाला सांगतो अमरीशभाईचं आणि केळवणी मंडळाचं याकरता मी अभिनंदन करेन की हेच हॉस्पिटल मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये उघडलं असतं तर आज शेकडो कोटी रुपये कमवता आले असते अशा प्रकारच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून। पण या सगळ्यांनी हा विचार केला की नाही, हा आदिवासी भाग आहे, या भागामध्ये असं हॉस्पिटल आलं पाहिजे आणि ते हॉस्पिटल या ठिकाणी उघडलं। आणि म्हणून पढाई असेल किंवा दवाई असेल, या दोन्ही बाबतीत त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे। आणि विशेषतः आदिवासी भागामध्ये शाळा उघडणं असेल किंवा आदिवासी मुलांकरता सुपर 50 सारखी योजना असेल, मी स्वतः मागच्या काळात त्या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या आदिवासी मुलांचा जो कॉन्फिडन्स मला पाहायला मिळाला, मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाच्या कल्याणाची संकल्पना ही कुठे राबवली जात असेल तर ती अमरीशभाईंच्या शाळेमध्ये राबवली जाते, हे मला या ठिकाणी पाहायला मिळालं। आणि त्यासोबत पढाई आणि दवाई सोबत कमाई हा देखील महत्वाचा मुद्दा आहे, रोजगाराची निर्मिती। आज आपण बघा, ज्या टेक्सटाईल मिलचं आम्ही या ठिकाणी आज उद्घाटन केलं, खऱ्या अर्थानं यार्ड असेल किंवा कापड असेल, दोन्ही ठिकाणी जगातल्या सगळ्यात आधुनिक
अशा प्रकारच्या मशिनरीज आणून जे कपडे या ठिकाणी बनतायत आणि यापूर्वीही जे कपडे ते बनवत होते, आपल्या सगळ्यांना याचा अभिमान वाटला पाहिजे की जगाच्या प्रगत देशांमध्ये आपल्या शिरपूरचा कपडा चाललेला आहे. युरोप असेल, अमेरिका असेल, त्यांना हवे असलेले कपडे हे आपल्या शिरपूरमध्ये बनवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालं. आणि या निमित्ताने जी काही रोजगाराची निर्मिती वेगवेगळ्या उपक्रमांमधून त्यांनी केली. आणि आपण बघा, आज इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जर शिकायला आले तर त्यातनंही रोजगाराची निर्मिती होते. त्यांच्या राहण्याकरता व्यवस्था कराव्या लागतात, त्याकरता वेगवेगळ्या प्रकारची खरेदी ते करत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते जात असतात, इथे पैसा खर्च करत असतात, त्यामुळे त्यातनं रोजगाराची निर्मिती होते. आणि सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती आपण जर बघितलं तर ती सेवा क्षेत्रात होते. म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र आणि हॉस्पिटॅलिटी किंवा वैद्यकीय क्षेत्र हे क्षेत्र सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती करत असतात. आणि तेच क्षेत्र आज या ठिकाणी विकसित करण्याचं काम हे अमरीश भाईंनी केलेलं आहे. आणि यासोबत आमच्या शेतकऱ्यांकरता त्यांनी जे केलेलं कार्य आहे, विशेषतः बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंधारणाचं जे मॉडेल आज शिरपूरने उभ्या महाराष्ट्राला शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून दिलं, ज्या भागामध्ये पाणी खाली गेलं होतं, खोल गेलं होतं, दुष्काळी होतं, आज तो भाग पाणीदार करण्याचं काम हे या ठिकाणी ज्या प्रकारे अमरीशभाईंच्या माध्यमातून झालं आहे. आणि म्हणून अमरीशभाई, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की जे जे समाजातल्या लोकांना पाहिजे आहे ते या ठिकाणी करण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आज आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला जो दिलेला संदेश आहे, विकास भी और विरासत भी, आमचा जो वारसा आहे तो वारसाही टिकला पाहिजे. आणि म्हणून आज आपले दैवत देवमोगरा माता, त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक यांचीही अतिशय सुंदर मंदिर आणि स्मारक ही तयार करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. त्याही बद्दल मी आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन करतो. शिंदखेडा तालुक्यातील हुंबर्डे गाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकाळ घालत शेतकऱ्यांच्या शेतीतील कृषी पंपांच्या केबल कापून नेल्याची घटना समोर आली असून तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील उंबर्डे गाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपांच्या केबल कापून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत माहिती अशी की अशोक रघुनाथ पवार, राजेंद्र जिजाबराव पवार, जयदेव अमृत पवार, भाऊसाहेब हिलाल पवार, मेघराज बाबूराव पवार, दिलीप रघुनाथ पवार आणि नंदलाल आनंदा पवार या शेतकऱ्यांच्या विहिरीवरील कृषी पंपांच्या केबल अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्या. या प्रकारात प्रत्येक शेतकऱ्याच्या सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाले असून एकूण नुकसान लाखोमध्ये गेले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना घडून नरडाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप चोरट्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. आधीच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांवर या चोरीच्या घटनांनी आणखी आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला असून पोलीस प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नमस्कार, मी हुंबर्डे गाव, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे इथला एक शेतकरी बोलत आहे. काल दिनांक 24 या रात्री आमच्या मोटरींच्या केबली चोरी झाल्या आहेत. आम्ही टोटल 10 ते 12 शेतकरी एका जागेवर आमच्या मोटरी आहेत. ह्याच केबली 21 तारखेला दिनांक 21 एप्रिल या रोजी पण चोरी झाल्या होत्या. रितसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली होती. त्यानंतर 3 दिवसाच्या अंतरावर परत त्या सगळ्या केबली ज्या आम्ही नवीन टाकलेल्या त्या परत चोरी झालेल्या आहेत. जवळजवळ प्रत्येकी 50,000 ते 60,000 रुपयाचं प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे. आणि 2 ते 3 दिवसाच्या अंतरावर पोलीस कंप्लेंट करूनही
त्याच्यावर काही दखल घेतलेली आहे की नाही हे आम्हाला कळायचं काही साधन नाही आहे. 5 ते 6 वर्षाआधी सेम प्रकार आमच्या इथे घडलेला. आम्ही ज्यांनी चोरी करून नेली त्यांची आम्हाला गाडी सापडलेली, ती पोलीस स्टेशनला आम्ही जमा केलेली. पण पोलीस या प्रकरणाची काही चौकशी करताय की नाही हे कळायला आम्हाला काही मार्ग नाही. आणि चोरी ही वारंवार होतच राहते, थांबत नाही आहे. आर्थिक नुकसान आहे, मानसिकरित्या सगळे शेतकरी खचलेले आहेत. 2-2, 3-3 लाख रुपयाचे प्रत्येकी रोपं येऊन उभे आहेत. उन्हाचं तापमान एवढं आहे, रोपं जळत आहेत. उचलून व्याजाने पैसे उचलून केबली आणून त्या टाकूनही परत चोरी झाल्या, तर आता कोणाकडे जायचं हे आम्हाला कळत नाही. शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे आयोजित तावखेडा प्रीमियर लीग उन्हाळी खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत धोंडाईच्या फ्रेंड सर्कलने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे युवा क्रिकेट मंडळातर्फे तावखेडा प्रीमियर लीग उन्हाळी खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धेत एकूण 40 संघ सहभागी झाले होते. स्पर्धा 15 दिवस चालल्या असून अंतिम सामना दोंडाईच्या डॉक्टर फ्रेंड सर्कल विरुद्ध एकलव्य क्रिकेट क्लब ओसरली आयने यांच्यात झाला. हा सामना अत्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा झाला होता. त्यात दोंडाईच्या डॉक्टर फ्रेंड सर्कल या संघाने विजयश्री खेचून आणली. त्यांना प्रथम क्रमांकाचे 41,000 रुपयांचे पारितोषिक व पराभूत संघ एकलव्य क्रिकेट क्लब ओसरली यांना 21,000चे पारितोषिक आयोजकांमार्फत देण्यात आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन सोनू जयसिंग गिरासे, रोजगार सेवक, ग्रामपंचायत तावखेडा व रणजित गांगजी गिरासे, माजी कप्तान तावखेडा यांच्या हस्ते करण्यात आले. अंतिम सामना दोंडाईच्या डॉक्टर फ्रेंड सर्कल विरुद्ध एकलव्य क्रिकेट क्लब ओसरली आयने यांच्यात झाला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाल्याने दोन्ही संघांमध्ये धाकधूक होती. यावेळी दोंडाईच्या डॉक्टर फ्रेंड सर्कलचे गोलंदाज डॉक्टर दीपक परमार यांनी पहिल्याच षटकामध्ये 2 बाद केल्याने तसेच आपल्या 3 षटकात 3 बाद केले व एक उत्तुंग झेल घेतल्याने सामना जिंकण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली. पंच म्हणून रणजित भाया गिरासे, सर्पमित्र कल्याण पाटील यांनी कामकाज पाहिले. यावेळी आयोजक रणजित गांगजी गिरासे, भरतसिंग मोहनसिंग गिरासे, प्रेमसिंग गिरासे, जवानसिंग गिरासे, मोतीलाल निकम, प्रेमसिंग भवानसिंग गिरासे, महेंद्र गिरासे, दीपक गिरासे, विष्णू ईशी, योगेश चित्ते, सोनू गिरासे आदी उपस्थित होते. आज तावखेडा गावामध्ये सातत्याने अत्यंत चांगली टुर्नामेंट भरवली गेली होती. त्या माध्यमातून आमची DDFCची टीम दोंडाईच्या ही टीम विजेता ठरलेली आहे, म्हणजे आम्ही जिंकलेलो आहोत. परंतु आम्हाला असं वाटतं की प्रत्येकाचं सांघिक भावनेने आम्ही जिंकलेलो आहोत आणि फायनल विजेता आम्ही जिंकलेलो आहोत. मी म्हणेल की आमच्या प्रत्येक टीमचा अजय असेल, मनीष सर असतील, आसिम असतील, दीपक सर असेल, त्यानंतर जवेरी असेल, त्यानंतर गुप्ता असेल, त्यानंतर आमचा रितेश महाराज अत्यंत चांगल्या पद्धतीने बॅटिंग आणि बॉलिंग केले. त्यामुळे सगळ्यांचं रोहन असेल, सगळेच भूषण असेल, अशा आमच्या या दादा पाटील असेल, अशा सांघिक भावनेने आम्ही जिंकलेलो आहोत. आणि मी खरंच धन्यवाद देऊ इच्छितो की हे बक्षीस आम्हाला फार अमूल्य आहे. कारण पैसे महत्वाचे नसतात, विजेता स्पर्धेमध्ये जिंकणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये आमची DDFC प्रथम क्रमांकामधून जिंकून आलेले आहे. तसेच मी आयोजकांचं अत्यंत मी ऋणानुबंध आहे, त्यांचं मी ऋणानुबंध आहे. मी मागे फार जुन्या काळी मी 19-20 वर्षाचा असताना मी इथं टुर्नामेंटमध्ये दुसरं बक्षीस जिंकलेलं आहे. म्हणून या गावाशी माझं नाळ आहे. भाया असेल, पिंटू दादा असतील, छोटू नाना असतील आणि पूर्ण गाव असतील, बापू निकम असतील, आणि सगळ्यांचं मी धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी आम्हाला या सहकार्य केलं. यांचंही मी अभिनंदन करतो. आणि आम्ही जिंकलेल्या सगळ्या टीमला पण आणि जे हरलेले त्या टीमाचं पण आम्ही अभिनंदन करतो. धुळे जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी परिवर्तन पॅनलचे ॲडव्होकेट राहुल भामरे तर उपाध्यक्षपदी विशाल साळवे विजयी झाले आहेत. धुळे जिल्हा वकील संघाच्या सन 2026 ते 2028 या द्विवार्षिक निवडणुकीत आपलं पॅनल आणि परिवर्तन पॅनल यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनलचे ॲडव्होकेट राहुल भामरे यांनी अध्यक्षपदावर, ॲडव्होकेट विशाल साळवे यांनी उपाध्यक्षपदावर, परिवर्तन पॅनलचे ॲडव्होकेट प्रसाद देशमुख आणि ॲडव्होकेट बळीराम वाघ यांनी सचिव पदावर नाव कोरले आहे. विशेष म्हणजे ॲडव्होकेट उमाकांत घोडराज यांनी सलग तिसऱ्यांदा कार्यकारिणी सदस्यपदी विजय मिळवत आपली हॅट्रिक पूर्ण केली आहे. धुळे जिल्हा वकील संघासाठी शनिवारी मतमोजणी झाली. तत्पूर्वी 17 जागांसाठी रिंगणातील 38 उमेदवारांसाठी शुक्रवारी सरासरी 80% मतदान झाले होते. निवडणुकीत 2 प्रमुख पॅनलमध्ये थेट लढत झाली, तर अपक्ष उमेदवारांच्या रिंगणामुळे अनेक जागांवर चुरस पाहायला मिळाली.
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. नूतन कार्यकारिणीसह वकिलांच्या हिताच्या विविध योजना राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विजयी उमेदवारांमध्ये अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल भामरे, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट विशाल साळवे, महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुनीता शिंदे, सचिव ॲडव्होकेट बळीराम वाघ, सचिव ॲडव्होकेट प्रसाद देशमुख, महिला सचिव ॲडव्होकेट भारती पाटील, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट भूषण सूर्यवंशी, ॲडव्होकेट निलेश कुलकर्णी, ॲडव्होकेट संतोष केदार, ॲडव्होकेट पवन सूर्यवंशी, ॲडव्होकेट मंथन साळुंके, ॲडव्होकेट सौरभ मतकर, ॲडव्होकेट कल्पेश पाटील, ॲडव्होकेट उमाकांत घोडराज, ॲडव्होकेट नितीन पाटील, महिला सदस्य ॲडव्होकेट गीता डोंगरे, ॲडव्होकेट दीपाली सकट हे विजयी झाले आहेत. आमच्या बारचे सर्व ज्येष्ठ विधिज्ञ तसेच ज्युनियर वकील तसेच महिला वकिलांचं आभार मानतो परिवर्तन पॅनलतर्फे. आणि या विजयामध्ये अनेक वकील महोदय जे आहेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे माझ्या आणि माझ्या पॅनलच्या विजयामध्ये. आता आमच्या बारचे जे सिनियर आहेत बापूसाहेब MS पाटील, माझे गुरुवर्य बापूसाहेब श्यामकांत पाटील, BG पाटील सर, BD पाटील सर, समीर पंडित, वाल्मिक कचवे, देवेंद्र तवर, पुन्हा सुरेश बच्छा, बाबा जोशी आणि जे माझे इतर मित्र आहेत सर्वांचे मनापासून आभार मानतो. कारण माझ्या सर्व मित्रांनी आणि जे इतर सिनियर आहेत ज्युनियर आहेत तसेच महिला पण सगळ्यांनी आमच्या पॅनल निवडून यावं यासाठी प्रचंड कष्ट घेतले, खूप मेहनत केली आणि त्याचं जे फळ आहे की जी मेजॉरिटी आहे आमच्या पॅनलमध्ये निवडून आलेली आहे. आणि आता आम्ही निवडून आल्यानंतर आमचा जो अजेंडा आहे त्या अजेंडाप्रमाणे जी काही कामं आम्ही आश्वासन दिलेली आहेत ती आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि त्यात प्रामुख्याने पिण्याचं पाणी असेल, बारवली स्वच्छता असेल आणि पार्किंगचा मोठा इश्यू आहे तो पण आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आणि त्याच्यामध्ये नवीन बिल्डिंगचं जे काही बांधकाम चाललेलं आहे ते नवीन बिल्डिंगचं बांधकाम लवकरात लवकर व्हावं यासाठी पण प्रयत्न करू. आणि नवीन बिल्डिंगमध्ये आमचे जे वकील आहेत सर्व वकील सिनियर ज्युनियर सगळे वकील भविष्यातील 50 वर्षाचा विचार करून त्याच्या बसण्याची व्यवस्था चांगली व्हावी, तसं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी चांगल्या अवेलेबल व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू. आणि पुन्हा आम्ही बार आणि बेंचचं जे रिलेशन आहे ते कॉर्डियल राहील असंच आम्ही नेहमी वागू. त्याच्यामध्ये JMC तसंच पोलीस प्रॉसिक्युटर, पब्लिक प्रॉसिक्युटर ज्या काही एक्झाम होतात त्यासाठी जे काही आजपर्यंत असतात त्यांच्यासाठी नियमितपणे अभ्यास वर्ग घेऊ हे पण आम्ही आजपासून दिलेलं आहे. असे अभ्यास वर्ग नियमितपणे लवकरच सुरू केले जातील. आणि तसंच अजेंडा जो आहे त्या अजेंडाप्रमाणे जे काही आम्ही आश्वासन दिलेले आहेत त्याच्या पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिरपूर येथे स्वर्गीय तपनभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलसह विविध शैक्षणिक औद्योगिक उपक्रम आणि AI सुविधा पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. शेतकऱ्यांच्या शेतीतील कृषी पंपांच्या केबल कापून नेत शिंदखेडा तालुक्यात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ. तावखेडा येथे आयोजित तावखेडा प्रीमियर लीग उन्हाळी खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत दोंडाईच्या फ्रेंड सर्कलने पटकावला प्रथम क्रमांक. आणि धुळे जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी परिवर्तन पॅनलचे ॲडव्होकेट राहुल भामरे तर उपाध्यक्षपदी विशाल साळवे विजयी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.